श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे 29 जून आणि महिलांनी उद्या न चुकता शुभ मुहूर्तावरच वडाची पूजा करायची आहे. तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि पूजेचा जो शुभ मुहूर्त, शुभ वेळ, शुभ रंग, कोणत्या वेळेत पूजा करावी, त्याचबरोबर राहू काळ कोणता आहे, वेळ राहू काळात आपल्याला पूजा करायची नाही. त्यासाठी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर म्हणजेच @स्वामी3131 या चॅनलवर देणार आहे. खूप शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण माहिती आहे आजच्या धावत्या जगात कोणाला जास्त वेळ नाही, सर्व काही शॉर्टमध्येच ऐकायचं असतं. म्हणूनच मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे व रेकॉर्ड करून टाकला आहे माझ्या मैत्रिणीसाठी. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या @स्वामी3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, उद्याचा सर्वात शुभ वेळ हा वटपौर्णिमेचा म्हणजेच वडाची पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त सकाळी 8:48 ते सकाळी 10:40 ची वेळ असणार आहे शुभ वेळ. फक्त 1.5 तासाच्या वेळेवरच आपल्याला शुभ मुहूर्तावर पूजा करावी लागणार आहे. शुभ मुहूर्तावरच करावी. आता राहिला अमृत मुहूर्त. 5:26 चालू होत आहे ते सकाळीच 7:11 हा अमृत मुहूर्त असणार आहे. राहिला अभिजित मुहूर्त. सकाळी 11:25 सुरू होत आहे ते 12:20 अभिजित मुहूर्त राहणार आहे. राहू काळ म्हणजे या काळात आपण पूजा ही करायची नाही. तर राहू काळ हा सकाळी पहाटेच सुरू होणार आहे. त्याची वेळ असणार आहे 6:44 सुरू होईल राहू काळ आणि 8:27 हा राहू काळ संपणार आहे. म्हणून या काळात आपण वडाची पूजा करायची नाही. त्यामुळे या 1.5 तासात पूजा करू नये. आता या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, म्हणजेच कोणते रंग हे शुभ असणार आहे उद्याच्या वटपौर्णिमेसाठी. सर्वात पहिला म्हणजेच हिरवा रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग, लाल रंग आणि केशरी रंग. अशा प्रकारे हे 5 रंग आपल्यासाठी उद्या वटपौर्णिमेसाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी, शुभ दिवसासाठीचे हे 5 रंग उद्या शुभ आहेत. आता कलर, वर्षाच्या वटपौर्णिमेला शुभ रंग हे असणार आहेत. त्यामुळे महिलांनी न चुकता आपण यापैकी कोणत्या पण कलरची साडी नेसावी. जे अशुभ रंग असणार आहेत ते म्हणजे उद्या जे आपल्याला घालायचे नाहीत, वर्ज करायचे आहेत, तर ते म्हणजेच काळा हा अशुभ रंग, पांढरा व निळा हे 3 रंग या वर्षाच्या वटपौर्णिमेला वर्ज करायचे आहेत. उद्या महिलांनी केस धुवावेत का, असा बऱ्याच महिलांचा प्रश्न आलेला होता. मग तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. स्वतः सगळी माहिती हे करून मी हा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. तर पहा, उद्या केस धुवावेत का, तर हो म्हणणार नाही. कारण बघा, उद्या आपण केस हे नाही धुवायचे, कारण आपण पौर्णिमा व अमावस्याला सहसा केस धुत नाही. का धुत नाहीत याबद्दलची जर खूप, आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये नाही हा शब्द हे केला आहे, परंतु तुम्हाला जर खूप डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल, हवी असेल, तर नक्की मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करून मी हे व्हिडिओ बनवत असते. फक्त मी व्हिडिओ टाकते, तुम्हाला असं वाटते खूप सोपे वाटते, तसे नाही. मला सर्व काही माहिती व्यवस्थित लिहायची असते, आपल्या डोक्यामध्ये विचार करून ती लिहायची असते. त्याच्यानंतर मला ती रेकॉर्ड करायची असते. त्याच्यानंतर एडिटिंग करून व्यवस्थित त्याला एडिटिंग करायची असते आणि त्याच्यानंतर मी अपलोड करते. असं घेतलं डोक्यात आहे आणि तसंच टाकलं तसं नाही. मला सर्व काही व्यवस्थित
तुम्हाला समजेल अशा भाषेत मला तयार करावं लागतं, लिहायचं असतं, त्याच्यानंतर ते रेकॉर्ड करायचं असतं, त्याच्यानंतर ते सर्व काही शॉर्ट व्हिडिओमध्ये तयार करायचं. मग ते इमेजेस घ्यायच्या, असं बरेच काही करून मी असे व्हिडिओ बनवत असते. तर तुम्हाला जर खरंच हा केस का धुवू नये याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा ताई. तुमच्यासाठी मी नेहमी तयार राहील आणि मला तेवढंच सपोर्ट तुम्ही करता त्याबद्दल पण खूप खूप मनापासून आभारी आहेत. तर मी नक्की त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेल का का धुत नाहीत, कशासाठी, कोणत्या दिवशी धुवायला पाहिजे आणि त्या दिवशी का नाही धुत याच्याबद्दलचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेल. आता तुम्ही म्हणाल हे का आम्हाला एवढं मोठं सांगितलं, तर याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांना माहिती नसतं केस कधी धुवायचे. आपण नाही चला रविवारी धुवा, कुठे अमावस्या आपल्या लक्षात नसते, पौर्णिमा सण असतो म्हणून धुत नाही धुतो. तर काही शास्त्र आहेत प्रत्येक याच्या मागे. मग आता याच्या आजचा जो व्हिडिओ बनवला होता तो मी मुद्दामून शॉर्टमध्ये, कारण ताईंना वगैरे जॉबमुळे याच्यामुळे वेळ नसतो म्हणून मग मी हा शॉर्टमध्ये बनवला होता. पण शॉर्टमध्ये परत तुम्हीच मला अरे ही शॉर्टमध्ये का नाही म्हणल्या. मग असं बऱ्याच जणांच्या म्हणजे डोक्यात असे प्रश्न येतात. म्हणून मग मी तुम्हाला त्याच्यासाठी मी हे डिटेलमध्ये सांगितले. बाकी सांगण्याचा हेतू काही वेगळा नव्हता. तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करा ताई आम्हाला केस का धुवू नये याच्याबद्दल सांगा, तर नक्की मी तो व्हिडिओ तयार करेल. तर अशा प्रकारे वटपौर्णिमेला केस धुणे पूर्णपणे टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार पाहायला गेले तर पौर्णिमा, अमावस्या आणि ग्रहण या दिवशी विवाहित महिलेने केस धुणे अशुभ मानले जाते. जर आपण केस या दिवशी धुतले तर बघा दरिद्रता येते आणि स्त्रियांचे पुण्यकर्म कमी होते अशी धारणा आहे. अशा प्रकारे आजचा जो वटपौर्णिमेचा मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुमच्यासाठी शॉर्टमध्ये असा हे केलेला आहे. आणि उद्याची जी वटपौर्णिमा आहे त्याचा शुभ मुहूर्त मी हे केला आहे, शुभ वेळ हे केले, राहू काळ कधी आहे, कशी पूजा करायची याच्याबद्दलचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर नक्की आपल्या स्वामी 3131 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवीन अपडेटसाठी. तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.